महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। उरण हादरले, तू माझा खरा पप्पा नाहीस। निष्पाप चिमुकल्याच्या या एकाच शब्दाने सावत्र पिता बनला कसाई। 3.5 वर्षांच्या मोक्षची भिंतीवर डोकं आपटून निर्गुण हत्या। तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या बापाकडे जायचं आहे। या एका लहानग्याच्या हट्टाने एका नराधम सावत्र पित्याचे पित्त खवळले। संतापाच्या भरात त्याने आपल्या 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याची अत्यंत क्रूर आणि निर्घुणपणे हत्या केल्याची थरारक घटना उरणमधील फणसवाडी मोरा येथे उघडकीस आली आहे। या नराधमाने हत्येचा हा भयंकर गुन्हा लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचून गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचाही डाव आखला होता। पण मोरा सागरी पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा हा क्रूर कट पुरता उधळून लावला आहे। घरात 3.5 वर्षाचा चिमुकला मोक्ष आणि त्याचा सावत्र पिता जितेंद्र प्रदीप भिसे वयवर्ष 28 हे दोघेच होते। मोक्षने अचानक आपल्या खऱ्या वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरला। लहान मुलाच्या त्या निष्पाप शब्दांचा जितेंद्रला इतका भयंकर राग आला की त्याचे रूपांतर थेट हैवानियतमध्ये झाले। संतापलेल्या जितेंद्रने चिमुकल्या मोक्षाचे डोके थेट भिंतीवर आपटले। एवढ्यावरच या नराधमाचा राग शांत झाला नाही, तर त्याने लाकडी काठीने मोक्षच्या पायावर बेदम मारहाण केली। त्यानंतर त्याला सोप्यावर पाडून त्याच्या छातीवर जोरात बुक्का मारला। या अमानुष मारहाणीत मोक्षच्या बरगड्या तुटल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या निष्पाप जीवाने जागीच तडपडून प्राण सोडला। पाप लपवण्यासाठी जितेंद्रने एक चाल रचली। मोक्ष खेळताना पलंगावरून खाली पडल्याचा खोटा बनाव त्याने रचला। त्याला तातडीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले। त्यानंतर जितेंद्रने पोलिसांना कोणतीही माहिती न देता गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरू केली। मात्र फणसवाडीत काहीतरी संशयास्पद घडत असल्याची कुणकुण मोरा सागरी पोलिसांना लागली। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले। 15 ऑगस्ट रोजी मोक्षचा वैद्यकीय अहवाल पोलिसांच्या हत्येला या रिपोर्टमध्ये मोक्षच्या डोक्याला लागलेली गंभीर दुखापत आणि बरगड्या फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले होते। डॉक्टरांच्या निष्कर्षावरून हा अपघात नसून घातपात असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ आपली सूत्रे फिरवून आरोपी जितेंद्रला पोलिसी खाक्या दाखवत आपल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली। मोरा सागरी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी सावत्र पिता जितेंद्र प्रदीप भिसे यांच्याविरुद्ध हत्येचा आणि बाल न्याय मुलांचे काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत। न्यायालयाने या क्रूर आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एका 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याच्या त्याच्यावर त्याच्या हट्टापायी अशा क्रूरपणे बळी गेल्याने संपूर्ण उरण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे, सतृप्ती भोईर, उरण।